श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण गाढ झोपेत असतो तेव्हा मनाचं अस्तित्व संपलेलं असतं. आपण आत्मस्वरूपाशी एकाकार झालेलो असतो आणि म्हणूनच उठल्यानंतर आपण खूप फ्रेश, चैतन्यमयी, उत्साही बनत असतो. त्यानंतर आपण जागे होतो तेव्हा सगळ्यात पहिले तयार होतं ते आपलं मन. ते क्षणात आपण कोण आहोत, कुठे आहोत, कसे आहोत या सगळ्याचं ज्ञान आपल्याला करून देतं आणि मग आपण जगाच्या संपर्कात येतो. मग हे मनच जगातल्या वस्तू, व्यक्ती, घटना यांची अनुभूती आपल्याला देत असतं आणि या सगळ्यामध्ये मग आपण इतकं गुंतत जातो की त्यातून उपरत होतच नाही. आपण मनाचे गुलामच बनून जातो. मग मन बनेल तसा सुखी किंवा दुःखी बनतो. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे मनाचं गुलाम न होता त्याच्यावर आपलं नियंत्रण मिळवणे. परंतु हे कदाचित कठीण, म्हणजे अगदी आकाशातला वायू नियंत्रित करणे इतकं कठीण आहे, पण ते असंभव नाही. त्यासाठी श्रीकृष्णांनी साधना सांगितली, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. म्हणजे जगातल्या वस्तू, व्यक्ती, घटना याविषयी पूर्ण वैराग्य साधून मनाला स्वरूपाच्या चिंतनाच्या अभ्यासाची सवय लावायची. आणि अशा प्रकारे अष्टांग योगाच्या अभ्यासाने चित्ताचं नियंत्रण साधलं तर क्षणभराची आत्मस्वरूपाची प्रचिती समाधी अवस्थेत येते आणि त्याचं शास्त्रीय पद्धतीने नियंत्रण करून मनाने चिंतन करत राहणे ही खरी आध्यात्मिक साधना आहे. परंतु अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धें कांगतिं कृष्ण गच्छति. परंतु हे ऐकल्याबरोबर अर्जुन लगेचच प्रश्न विचारतात की तुम्ही ही काही जी साधना सांगितली तिला तर फार जास्त काळ लागणार आहे. कदाचित एखाद्या जन्मातही हे आम्हाला जमणार नाही. मग अशा साधकाचं काय होईल? तुम्ही भगवंत आहात, त्यामुळे तुम्ही सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर आम्हाला श्रद्धा आहे, श्रद्धा पूर्ण आहे. तुम्ही सांगता ते बरोबरच असेल. परंतु एखाद्याने अगदी कष्टाने योगाभ्यास सुरू केला पण काही कारणाने तो बंद पडला. पुन्हा सुरू करणं तर मुश्किलच होतं. आपल्या सगळ्यांना नेहमीचा अनुभव आहे. अगदी छोटीशी गोष्ट मॉर्निंग वॉक जरी आपण ठरवली आणि रोज जायला लागलो, एखाद्या दिवशी काही कारणाने रात्री उशिरा झोपलो, उठायला उशीर झाला आणि मॉर्निंग वॉक राहिला. मग दुसऱ्या दिवशी त्याचा कंटाळा होतो आणि असं होता होता ती कधी सवय तुटली हेही आपल्याला कळत नाही. पुन्हा सुरू करणं खूप कठीण जातं. आपल्याला त्याचं महत्त्व कळलेलं नाही असं नाही आहे. तसंच अर्जुन म्हणतात की आम्हाला श्रद्धा नाही असं अजिबात नाही, परंतु योगाभ्यास सुरू केला तरी त्याची संसिद्धी साधण्याच्या आधी तो बंद पडला तर मग त्या योगाचं काय होतं? योगाची संसिद्धी साधली नाही म्हणजे काय? उडता येत नाही का? नाही, उडता तर मच्छरालाही येतं. मग योगाची संसिद्धी कोणती? आपल्याला सतत लक्षात ठेवायचं आहे की योगाची सिद्धी आहे सुखम वा यदि वा दुःखम स योगी परिममता. म्हणजे अंतःकरणाची पवित्रता, समत्वता. जगातली कोणतीही वस्तू, व्यक्ती, घटना समोर आली तरी त्याविषयी संकल्प विकल्प तयार न होणे, त्यांच्या अंतःकरणावर कोणतेही संस्कार तयार न होणे, दुःखाच्या प्रसंगानेही दुःखी व्यक्तित्व तयार न होणे. तर अर्जुन विचारतात की योगाभ्यास तर सुरू केला पण ही प्रकारची स्थिती तर प्राप्त झालेली नाही. मग अशा वेळेला त्या व्यक्तीला जर मृत्यू आला किंवा काही कारणाने त्याचा योगाभ्यास बंद पडला तर त्याची गती काय होते ते तुम्ही मला सांगा. कच्चिन्नो भय विभ्रष्टश्चिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मणपथी. कारण त्यांनी योगाभ्यास करण्यासाठी मन तर जगातील भोगांमधून उपरत केलं आहे, पण संसिद्धी नसल्यामुळे चैतन्य शक्तीचा, स्वरूपाचा आनंदही त्याला काही मिळालेला नाही. कारण चैतन्य शक्तीच्या अनुभूतीसाठी पूर्ण ज्ञान आणि ज्ञानावर निष्ठा असावी लागते आणि जगातील भोगांमध्ये आनंद मिळवण्यासाठी पूर्ण अज्ञान आणि अज्ञानावरची निष्ठा असावी लागते. जसं आपल्याला स्वच्छतेचं फार महत्त्व वाटत असेल, आपण अगदी ऑब्सेस असू
तर चौपटीच्या भैयाच्या हातची पाणीपुरी भेळ याचा आनंद आपण कधीही घेऊ शकणार नाही. थोडी तरी अस्वच्छतेची तयारी ठेवल्याशिवाय हे पदार्थ खाताच येणार नाही. तसं अर्जुन म्हणतात की थोडा योगाभ्यास झाल्यामुळे जगाची क्षणभंगुरता, नश्वरता, भोगात असलेली नश्वरता यात मन रमत नाही. परंतु चैतन्य शक्तीच्या अनुभूतीमुळे इतकंही ज्ञान झालेलं नाही की त्या अनुभूतीमध्ये रमेल. मग अशा व्यक्तीचं काय होतं? जसं आकाशातले ढग जोरात वारा वाहू लागला की आपला आकार बदलतात, धावतात आणि मग नष्ट होतात. तसं तर या साधकाचं होणार नाही. म्हणजे अडनिड्या जागेवर गाडी खराब झाली, समोरच्या टपरीवर अगदी शिळी, थंडगार, तेलकट अशी भजी उपलब्ध आहे. आता ती खावी की उपाशी राहावे हा मोठा प्रश्नच आहे. कारण ब्रह्ममार्गावरून तर तो विमूढ झाला आहे. ज्ञानाची तर त्याला सध्या आशा नाही, परंतु अज्ञानाचा अंधकार काय आहे तेही त्याला समजून चुकलेलं आहे. एतन्मे संशयं कृष्ण चेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य चेत्ता नैयुपपद्यते. हा प्रश्न अतिशयच महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक साधकाच्या जीवनात हा प्रश्न येतोच. साधना करण्यासाठी आपण अपार कष्ट, संयम करत असतो. पण आपली साधना योग्य दिशेने जाते आहे ना हे गुरुवर निष्ठा असेल तर गुरु सांगतातच. पण अनेक तरुण तुम्ही नित्यनियमाने उपासना करता पण अनुभूती आल्यासारखं तर काही वाटत नाही, त्यापेक्षा आम्ही तरी आयुष्य मस्त एन्जॉय करतो आहे असं म्हणतात. तेव्हा सामान्य माणसाला हा प्रश्न पडतोच. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात आहेत की आता माझ्या या संशयाला तुझ्याशिवाय दुसरं कोण उत्तर देणार. आता याचं उत्तर श्रीकृष्ण काय देतात आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया. श्रीकृष्णार्पण.